नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. जे आपण नादवर्दीचा काही व्हिडिओ टाकत आहोत, त्या व्हिडिओमध्ये आज आपण नवी मुंबई पोलीस शहर आयुक्तालय जे प्रश्नपत्रिका आहे, गेल्या वर्षी झालेलं 2024ला झालेलं, त्यामध्ये जे काही जी-केचे प्रश्न आहेत, हे संपूर्ण जी-केचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काय करूयात, बघूयात. ओके, व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि जे नादवर्दीचं आपलं जे काही पुस्तक येणार आहे, त्या पुस्तकाविषयी जी काही माहिती आहे, ते मी तुम्हाला पुढे देणारच आहे. ओके, ह्या अशा पद्धतीचं आपलं पुस्तक आहे. साधारणतः 475 पाने आपल्या ह्या पुस्तकामध्ये आहेत. ₹390 ही आपली काय आहे पुस्तकाची मूळ किंमत आहे. तुम्हाला जर घरपोच हे पुस्तक पाहिजे असेल तर तुम्हाला ₹250 हे पुस्तक भेटून जाईल. या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा की या स्कॅनरवर तुम्हाला पैसे पाठवायचे आहेत. ओके, संपूर्ण भारतामध्ये फ्री होम डिलिव्हरी राहील किंवा तुम्ही ज्या ठिकाणी राहताय त्या ठिकाणी दुकानात जाऊन पण तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता. मात्र तुम्हाला हे पुस्तक भेटणार आहे गुरुवारच्या नंतर, लक्षात ठेवा. ओके, येत्या गुरुवारच्या नंतर म्हणजे संक्रांतीच्या नंतर तुम्हाला हे पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल होऊन जाणार आहे. नक्कीच तुम्ही ह्या पुस्तकाचा फायदा घेऊ शकता. येणाऱ्या खास करून स्पेशल पोलीस भरतीसाठी आपण हे पुस्तक डिझाईन केलेलं आहे आणि ह्या पुस्तकामध्ये 270 प्रश्नपत्रिका मी कव्हर केल्या, जे पाठीमागे 2018 पासून ते 2024 पर्यंत झालेले. ठीक आहे. आणि हा वन लाईन स्टॉकला, त्यामध्ये शिपाई, कारागृह चालक, SRPF, पोलीस बँड्समॅन सगळे राहतील. त्यापैकी एक नमुना म्हणून आपण काय करणार आहोत, आज व्हिडिओ घेणार आहोत. ओके, बघा अशा पद्धतीचे आपले त्यामध्ये प्रश्न असतील. नवी मुंबई आयुक्तालय पोलीस शिपाई 2024 म्हणजे 2024ला झालेले जे काही नवी मुंबईचं पेपर आहे आयुक्तालयाचं, त्यामध्ये विचारले जे काही जीकेचे प्रश्न आहेत, हे जीकेचे प्रश्न आज आपण बघत. हे अशा पद्धतीने डिझाईन केलं असेल आपल्या पुस्तकामध्ये टोटलपणे. म्हणजे तुम्ही कोणताही घ्या, अगदी नवी मुंबईचं घ्या, आयुक्तालयाचं घ्या, शिपाई घ्या, चालक घ्या, बॅट्समन घ्या, 2018 पासून ते 2024 पर्यंत सगळे प्रश्न आपल्या त्या पुस्तकात सापडतील तुम्हाला. म्हणजे याचं ह्या पुस्तकाचा मेन उद्देश काय, समजा एखादा मुलगा आहे जो नवी मुंबईला फॉर्म भरलाय आणि नवी मुंबई आयुक्तालय बनल्यापासून म्हणजे साधारणतः 2018 पासून ते 2024 पर्यंत जेवढेही प्रश्न नवी मुंबईला आजपर्यंत पडलेले आहेत, सगळे जीकेचे प्रश्न तुम्हाला एकाच घटकाखाली, एका टॉपिकखाली, एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत. हे आपल्या ह्या नादवरीच्या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. ओके, चला नक्कीच तुम्हाला ह्याचं डेमो पण बघून घ्या. डेमो पाहिजे असेल तरी पण तुम्ही व्हॉट्सअपला मला मेसेज करू शकता. बघूयात अत्यंत महत्त्वाचं आजचं पहिला क्वेश्चन. चला एकदा लाईक करा व्हिडिओला, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीचं कंटेंट, अशाच पद्धतीचे जो काही नवीन नवीन व्हिडिओ आहेत, जो आपल्यासमोर मी घेऊन येत असतो, खास करून पोलीस भरतीसाठीचं तुम्हाला फायदेशीर होऊन जाणार आहे. ओके, चला पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. महाराष्ट्र पोलीस दलात सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद कोणतं आहे? आता संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दल विचारलंय, तर हे आहे पोलीस महासंचालक. सगळ्यांना माहिती असेल पण. ओके, सध्या नवीन पोलीस महासंचालक बनलेत आपले सदानंद दाते. लक्षात ठेवा, सदानंद दाते हे पूर्वी NIAचे प्रमुख बनलेले होते. तर आता मला कमेंट मध्ये सांगा की सध्या NIAचे नवीन प्रमुख कोण बनले, जे पूर्वी होते सदानंद दाते. NIAचे सध्या नवीन प्रमुख कोण बनले होतं, हे मी तुम्हाला रोज संध्याकाळी जो आपला 9 ते 10 पर्यंत जो लेक्चर राहतो यूट्यूबवरती नेहमीप्रमाणे, ओके, चालू घडामोडी आणि जीकेचं, त्याच्यामध्ये मी तुम्हाला हा क्वेश्चन कव्हर केलेला आहे. बघा पुढचा प्रश्न आहे, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये कोणत्या जिल्ह्यांच्या भागांचा समावेश होतो? म्हणजे कोणते कोणते जिल्हे येतात नवी मुंबईच्या आयुक्तालयामध्ये? एक ठाणे जिल्हा येतो आणि दुसरा रायगड. ओके, रायगडमधील सर्वच्या सर्व रायगड जिल्हा का नाही, लक्षात ठेवा. ओके, रायगडला SP म्हणजे आयुक्तालय नाही आहे, त्या ठिकाणी पोलीस अधीक्षक कार्यालय आहे, सगळ्यांना माहिती असेल. रायगडमधले काही तालुके, काही ठिकाण, काही भाग म्हणा तुम्ही, आणि ठाणे जिल्ह्यामधील काही भागांचा, ह्या भागांचा जो काही समावेश आहे तो नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये हद्दीमध्ये येतो. पुढचा प्रश्न आहे, 2 जुलै 2024 रोजी हाथरस शहरांमध्ये आयोजित एक धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. तर हाथरस हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर त्यावेळेचं हे चालू घडामोडी आहे बघा 2024चा. तर हे हाथरस ठिकाण येतं उत्तर प्रदेशमध्ये, ज्याची राजधानी काय असेल? लखनौ ही उत्तर प्रदेशची राजधानी आहे, लक्षात ठेवा. आणि योगी आदित्यनाथ हे सध्याचे घडले त्याचे मुख्यमंत्री आहेत. पुढचा प्रश्न आहे, नुकत्याच पार पडलेल्या T20 वर्ल्ड कप क्रिकेट मालिकेचा मॅन ऑफ द टुर्नामेंट कोणाला घोषित करण्यात आलेला आहे? तर हा व्यक्ती आहे जसप्रीत बुमराह. जसप्रीत बुमराह जो बॉलर आहे. 1970च्या दशकामध्ये मुंबई शहरावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई शहराची निर्मिती आणि विकास करण्यासाठी राज्य शासनाने कोणत्या मंडळाची स्थापना केली? बघा नवी मुंबई हे शहर निर्मिती करायचं आपल्याला, कारण मुंबईवर ताण वाढतोय म्हणून. ओके, तर ते जे काही समिती आहे, एक महामंडळ आहे, त्या महामंडळाचं नाव काय असेल? तर ते सिडको. सिडकोच्या अंतर्गत हे नवी मुंबई शहराची निर्मिती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, राज्यसभेचे सभापती कोण आहेत?
ओके, हे असतं CP राधाकृष्णन. मी त्यावेळेसच उपराष्ट्रपती जे होते ते त्यावेळेस त्यांनी उत्तर विचारलं होतं, प्रश्न विचारला होता. आता मी हे काही प्रमाणामध्ये तुम्हाला चेंज करून दिलेलं आहे. म्हणजे 2024 जरी प्रश्नपत्रिका असेल हे विचारलेलं, ठीक आहे, तर ते अद्ययावत 2024 पर्यंत, डिसेंबर 2025 पर्यंत जेवढेही चालू घडामोडी अपडेट झालेत ते सगळं मी तुम्हाला अपडेट करून दिलेलं आहे ह्या पुस्तकामध्ये. हा एक तुम्हाला त्या पुस्तकाचा फायदा होऊन जाईल. त्यानंतर भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू कोणता आहे? तर हा सेतू आहे अटल सेतू. लक्षात ठेवा, अटल सेतू हा सर्वात लांब सागरी सेतू आहे, लक्षात ठेवू शकता. पुढचा प्रश्न आहे, दिनांक 1 जुलै 2024 पासून भारतामध्ये लागू करण्यात आलेल्या प्रमुख कायद्यांपैकी कोणत्या कायद्यांमध्ये विविध अपराधांची व्याख्या व शिक्षा यांचे कलमे दिलेले आहेत? तर ते आहे BNS म्हणजेच भारतीय न्याय संहिता. जो पूर्वी होता इंडियन पिनल कोड IPC. IPC ठिकाणी काय आले, भारतीय न्याय संहिता आल्या आणि तो कधी लागू झाला होता? 1 जुलै 2024 पासून. लक्षात ठेवा, 1 जुलै 2024. रशियन बनावटीच्या कोणत्या आधुनिक असॉल्ट रायफलचे उत्पादन भारतामध्ये केले जात आहे? तर ते कुठलं असेल तर ते AK-203. ओके, पूर्वी तुम्ही नाव ऐकलं असेल AK-47 है ना, त्याचं अपडेट व्हर्जन आहे हे AK-203. लक्षात ठेवा, रशियन. आणि रशियन बनावटीचं आपण ब्राह्मोस पण केलं होतं. ओके, ब्राह्मोस भारत आणि रशिया मिळून केलं होतं. रशियन बनावटीचं आपण S-400 जो मिसाईल आहे तेही घेतलेला आहे. बऱ्यापैकी रशिया आपला साधारणतः एक मित्रच आहे. नेक्स्ट, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तो आपला भारत आहे, सगळ्यांना माहिती असेल. ओके, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती कोणी आतापर्यंत आपलं यान उतरलं नव्हतं आणि भारत हा कारनामा करून दाखवणारा संपूर्ण जगातील पहिला देश ठरलेला आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट, नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमानुसार कोणत्या देशातील स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज करण्याची तरतूद आहे? म्हणजे जे नागरिक दुरुस्ती कायदा कोणत्या वर्षीचा आहे? 2019चा आहे. ठीक आहे, सर्वात पहिल्यांदा प्रथम जो काही करण्यात आला होता तो 1960च्या आसपासमध्ये. ठीक आहे, आणि नागरिकत्व जो कायदा आहे तो कधीचा आहे? 1955चा तो कायदा आहे, लक्षात ठेवा. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान ह्या तिन्ही देशांमधील जे काही व्यक्ती आहेत जे जर भारतामध्ये म्हणजे येत असतील किंवा आले असतील तर त्यांना अर्ज करण्याची तरतूद आहे, लक्षात ठेवा. तर त्यांना नागरिकत्व भेटलेच असं नाही, अर्ज ते व्यक्ती करू शकतात. नेक्स्ट, समान नागरिक कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर ते आहे उत्तराखंड. बघा, समान नागरिक कायदा करणारे म्हटलेलं आहे, म्हणजेच स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये कायदा करून, स्वतःचा कायदा तयार करून समान नागरिक कायदा लागू करणारं उत्तराखंड हे पहिले राज्य आहे. ह्याच्या पूर्वी सगळ्यांना माहिती असेल गोवा राज्यामध्ये तर आहेच आहे. ओके, म्हणजे सध्या 2 राज्यामध्ये ह्या समान नागरिक कायदा अस्तित्वात आहे, एक उत्तराखंड, दुसरा गोवा. गोवाला ऑलरेडी पूर्वीपासूनच आहे ना. ओके, उत्तराखंडमध्ये नवीन कायदा तयार करून त्यांनी केलेला आहे आणि ते एक समिती नेमली होती सरकारनं, उत्तराखंड राज्यानं एक समिती नेमली होती. त्या समितीच्या अंतर्गत हा समान नागरिक कायदा त्यांनी करण्यात आलेला आहे. त्या समितीचे अध्यक्ष कोण असतील? त्यांचं नाव आहे रंजना प्रकाश देसाई, लक्षात ठेवा. रंजना प्रकाश देसाई, IMP समिती. आणि नुकतंच केंद्र सरकारने 8वे जे काही वेतन आयोग नेमलेला आहे त्या 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष पण कोण असतील? तर हेच आहेत, रंजना प्रकाश देसाई. नेक्स्ट, भारतीय अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी इस्रोद्वारे कोणती मोहीम आखली गेलेली आहे? ती पहिली मोहीम आपली आणि ती मोहीम आहे गगनयान. गगनयान. आणि 2025 जो का वर्ष आहे तो इस्रोनं गगनयान वर्ष म्हणून देखील साजरा केलेला आहे. पुढचा प्रश्न, सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगामध्ये क्रमांक लागतो तिसरा क्रमांक आहे. आणि भारतामध्ये संस्था पण आहे इंटरनॅशनल सोलार अलायन्स, त्याला आपण ISA म्हणतो आपण. ओके, त्याची स्थापना फ्रान्स आणि भारत यांनी दोघांनी मिळून केलं होतं, लक्षात ठेवा, 2015 मध्ये. कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्य शस्त्र म्हणून जाहीर केलं होतं? तर ते दांडपट्टा. महाराष्ट्रात जेवढे पण प्रतीक असतील ते लक्षात ठेवा. महाराष्ट्राचे आता राज्य शस्त्र कोणतं बनलं आहे? तर दांडपट्टा आहे. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे पार पडलं? तर ते पार पडलं होतं नवी दिल्ली या ठिकाणी, दिल्लीमध्ये. 98 पार पडलं होतं नवी दिल्लीमध्ये. 99 कुठं पार पडणार आहे? सातारामध्ये. 99 सातारामध्ये. त्याचे अध्यक्ष विश्वास पाटील आणि ह्या दिल्ली येथील संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तारा भवाळकर होते. आणि 100 कुठं होणार आहे? पुण्यामध्ये. कधी? 2027 मध्ये. ओके, हे माहिती सगळे अपडेटेड लक्षात ठेवायचं आहे. साधारणतः 25 प्रश्न नवी मुंबईला विचारले होते बघा गेल्या वर्षी. 97व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान कोणत्या चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? हे आहे अनोरा. आणि 2025 बघा लेटेस्ट मी अपडेट करून दिले.
2025चा 97 ऑस्कर पुरस्कार जो काही सोहळा झाला त्यामध्ये बेस्ट चित्रपट कुठला असेल तर ते आहे अनोरा. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण असतील, अभिनेता कोण असेल तर ॲड्रियन ब्रॅडी, ॲड्रियन ब्रॅडी लक्षात ठेवा. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण असतील, मिकी मॅडिसन, मिकी मॅडिसन. नेक्स्ट, आणि जो का 98 ऑस्कर पुरस्कार आहे जो 2026 मध्ये होणार आहे त्याच्यामध्ये ऑफिशियल एंट्री भारताकडून आहे होम बाउंड या चित्रपटाची. आणि महाराष्ट्रातून जाणारा चित्रपट कुठला असेल, दशावतार, दशावतार. कोणता भारतीय नागरिकांचा मूलभूत हक्क नाही, तर ते मालमत्तेचा हक्क नाही, लक्षात ठेवा. संपत्तीचा हक्क, मालमत्तेचा हक्क तो नाही, तो घटना दुरुस्ती केली आपण, तो रद्द केला. ठीक आहे, तो आता कलम, तो जर कायदेशीर अधिकार आपण बनवलाय, कलम 300A मध्ये आपण त्याला टाकलं संपत्तीचा हक्काला, आता तो नाही आहे. बाकी 6 हक्क हे मूलभूत हक्कामध्ये येतात, लक्षात ठेवा, सगळ्यांना माहिती असेल. मूलभूत हक्क जे आपण अमेरिकेकडून घेतलेलं आहे, कलम 12 ते 35 दरम्यान ह्या मूलभूत हक्कांची तरतूद आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था ही किती स्तरीय आहे, तर 3 स्तरीय, सगळ्यांना माहिती असेल. एक समिती होती वसंतराव नाईक समिती, ह्या वसंत नाईक समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय व्यवस्था आलेली आहे. आणि ओके, कुठले कुठले जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत असे हे 3 स्तर लक्षात ठेवा. पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतात, तर ते करतात उपविभागीय अधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी म्हणा तुम्ही, किंवा ज्याला आपण ओके डीसी म्हणतो आपण, डीसी म्हणतो आपण. ओके, डीसी म्हणजे काय, डेप्युटी कलेक्टर, उपजिल्हाधिकारी करा तुम्ही सरळ सरळ. ओके, पोलीस पाटीलची नेमणूक कोण करतात, उपजिल्हाधिकारी करतात, ज्यांना आपण उपविभागीय दंडाधिकारी पण म्हणतो. अच्छा, हंगामी पोलीस पाटलांची नेमणूक कोण करतात, हंगामी पोलीस पाटलांची नेमणूक करतात तहसीलदार, तहसीलदार लक्षात ठेवा. पुणे वरून जर तुम्ही मुंबईला चालात, पुणे टू मुंबई, थोडक्यात पुणे ते मुंबई दरम्यान कोणता घाट आहे, हा घाट आहे बोरघाट. पुणे टू मुंबई दरम्यान बोरघाट आहे. पुणे वरून जर तुम्ही साताराला चाला, सातारा, सातारा ह्याच्या दरम्यान आहे कात्रज घाट किंवा खंबाटकी घाट. नेक्स्ट, कोणते बहुहंगामी पीक आहे, बहुहंगामी पीक कुठलं असेल तर सूर्यफूल आहे, सूर्यफूल लक्षात ठेवा. मुंबईचा सिंह हे टोपण नाव कोणास देण्यात आलेलं होतं, मुंबईचा सिंह म्हणतो आपण फिरोजशाह मेहता यांना, फिरोज शाह मेहता यांना म्हणतो मुंबईचा सिंह. विषाणूमुळे कोणता रोग होतो, ओके, विषाणू होणारा रोग कोणता आहे, तर तो गोवर आहे. ओके, व्हायरसमुळे गोवर हा आजार होतो, लक्षात ठेवा. आणि गोवर आहे, कांचणे आहे, देवी आहे, ओके, हेपॅटायटिस आहे, रुबेला आहे, रुबेला आहे, चिकनगुनिया आहे बघा सगळ्यात महत्त्वाचं, चिकनगुनिया आहे, त्यानंतर निपाह आहे, कोरोना आहे सगळ्यात महत्त्वाचं, झेका आहे, इबोला आहे. हे भरपूर असे जे काय आहेत ना ते विषाणूमुळे, व्हायरसमुळे होणारे आजार आहेत. हे मी तुम्हाला विज्ञानामध्ये अगदी छान पद्धतीने तुम्ही शिकला असाल. जरी तुम्हाला बघितलं नसाल तर पोलीस भरतीसाठी खास करून आपण एक जीकेचा कोर्स आपल्या ॲप्लिकेशनवरती आहे, ॲप सर्वांनी इन्स्टॉल केला असेल अशी अपेक्षा करतो. नसेल केलं तर अनुभव स्टडी, ओके, हे असं अनुभव स्टडी म्हणून तुम्ही यूट्यूब ह्याच्यावरती गुगल प्ले स्टोर सर्च करा, तुम्हाला ॲप्लिकेशन भेटेल, हेच लोगो भेटेल त्या ठिकाणी. हे लोगो इन्स्टॉल करा, हे लोगोवाला ॲप. त्या ठिकाणी तुम्हाला 5 ते 10 रुपयाचा कोर्स आहे, फक्त आणि फक्त 5 ते 10 रुपयाचा कोर्स आहे. ह्या कोर्समध्ये अगदी सगळ्याचे सर्वचे सर्व जी के तुमचं कव्हर होतं बाबा, बेसिकवाला, बेसिकवाला हे बेसिक करा. बाकी तुम्हाला सगळ्या गोष्टी नंतर समजून जातील, परंतु बेसिक खूप करणं गरजेचं आहे. बेसिक तुम्हाला माहिती असेल तर काय तुम्ही किती अभ्यास करून तुमच्या लक्षात राहणार नाही. ओके, चलो असो. नेक्स्ट, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती, तर ही संघटना आहे अभिनव भारत. अभिनव भारतची स्थापना केली होती 1904 मध्ये. ह्याच्यापूर्वी ह्याला मित्रमेळा असं नाव ओळखलं जायचं. मित्रमेळाची स्थापना आहे 1900. ह्याच्यापूर्वी मित्रमेळाचं पण नाव होतं 1898 मध्ये राष्ट्रभक्त समूह म्हणून. ओके, चला. तर अशा प्रकारचे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी अभिनव भारतची स्थापना केली आहे. आणि सावरकरांचा जन्म कुठे झाला होता, भगूर या गावी. एक गाव आहे छोटंसं नाशिक जिल्ह्यामध्ये, भगूर नावाचं. ओके, चला. हे अशा पद्धतीचे 25 प्रश्न साधारणतः नवी मुंबई जो काही आहे आयुक्तालय त्याला विचारण्यात आलेले होते गेल्या वर्षी. बाकी अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला कंटिन्यू ह्या पुस्तकामध्ये भरपूर पाहायला भेटतील. ओके, ह्या पुस्तकाचा अगोदर डेमो बघा. डेमो जर तुम्ही बघितला नसाल तर तुम्हाला काही समजणारच नाही, सगळ्यात महत्त्वाचं. ओके, आणि पुस्तक जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल डायरेक्ट घरपोच, तर तुम्हाला ह्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करायचे, ह्या स्कॅनरवर तुम्हाला पैसे पाठवायचे आहे, फक्त 250 रुपये. ओके, संपूर्ण भारतामध्ये तुम्हाला हे पुस्तक फ्री होम डिलिव्हरी भेटून जाईल. बाकी तुम्हाला हे पुस्तक जर कॅश ऑन कॅश ऑन डिलिव्हरी पाहिजे असेल तरी पण तुम्ही हे पुस्तकं घेऊ शकता. आपल्या ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरती पण अवेलेबल आहे, किंवा MPSC बुक्स म्हणून एक वेबसाईट आहे, त्याच्यावरती पण तुम्हाला हे पुस्तक भेटून जाते. तरी पण त्यांचे जर लिंक्स पाहिजे असतील तुम्हाला
तरी मला ह्या नंबरला मेसेज करा. ओके. हे असं अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे. ह्या सगळ्या बुक स्टॉलवरती आपले सर्व पुस्तक भेटतील. सगळ्यांना माहिती असेल, जो आपला नवीन येणारा जो पुस्तक आहे नाद भरतीचा, खास करून पोलीस भरतीसाठी असणार आहे बरं का हे पुस्तक. पोलीस भरतीवाल्याच्या मुलांसाठी ही म्हणजे पुस्तक म्हणजे पर्वणीच आहे. जर तुम्ही पोलीस भरती करताय, जी अवघड जात आहे आणि तुम्ही हे पुस्तक तुमच्याकडे नाही आहे, तर समजून घ्या 60 जवळपास 70 ते 80% प्रश्न तुम्ही मिस केलात असा याचा अर्थ होतो. 70 ते 80% प्रश्न ह्या एका पुस्तकातून विचारण्यात जाणार आहेत भविष्यामध्ये. शेवटी तुमची मर्जी. ओके, चला. आणि जर तुम्हाला विषयानुसार पाहिजे असेल, म्हणजे इतिहास, भूगोल, विज्ञान, पंचायत राज असं वेगवेगळे पाहिजे असेल, तर तुम्ही राजगुरू घ्या. 22,500चा हा ठोकळा सगळ्यांना माहिती असेल, खूप फेमस आहे. मार्केटमध्ये अवेलेबल बघा, हे पुस्तक आहे, हे पुस्तक आहे, हे पुस्तक आहे. सगळे पुस्तकं दुकानामध्ये अवेलेबल आहेत. एकदा विचारा, चौकशी करा. या ठिकाणी इथं नंबर पण आहेत. ओके, तुमचं ज्या ठिकाणी जवळ पडत असेल ह्यापैकी, त्यांना तुम्ही जाऊन विचारू शकता किंवा ह्याची स्क्रीनशॉट दाखवा तुम्हाला त्या दुकानदाराला. तुम्हाला ते ओके मागून देतील किंवा नसतील तर. आणि हे स्वप्नपूर्ती आहे. 2024 मध्ये जेवढे पडलेले प्रश्न होते ना, त्याचं विश्लेषण करून दिलंय मी ह्याच्यामध्ये हस्तलिखित, म्हणजे माझ्या हाताच्या ह्याच्यानुसार लिहिलेलं हे पुस्तक आहे. बाकी तिन्ही पुस्तकं वेगवेगळे वैशिष्ट्य आहे तिन्ही पुस्तकाचं. कोणत्याही पुस्तक तुम्ही घेऊ शकता. चला, ओके. इथं शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि जाता जाता एकदा लाईक करा व्हिडिओला, शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून करायला विसरायचं नाही. इंस्टाग्राम आहे, टेलिग्राम आहे. बाकी जॉईन करायचं काम तुमचं आहे, अभ्यास करायचं काम तुमचं आहे, सांगायचं काम माझं आहे. ठीक आहे, चला इथं थांबूयात आपण. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि रोज सकाळी जो आपण बुलेट रॅपिड फायर सुरू केलं सिरीज चालू घडामोडीचं 2025-26 मध्ये घडलेले जेवढे पण प्रश्न आहेत ना, तर हे प्रश्न मी त्या सिरीजमध्ये दिलं आहे. तुम्ही त्या सिरीजचा रोज सकाळी 6 वाजता साधारणतः तुम्ही ते सिरीज बघित असेलच. नाही बघितलं तुम्ही बघायला सुरुवात करा आणि नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होऊन जाईल, रिव्हिजन होऊन जाईल, बाकी काही नाही. ओके, चालेल, थांबूयात आपण. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक्यू. जय हिंद.